नमस्कार, मी सुनीता प्रवीण डोंगरे. यश ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने महाशिवरात्रीनिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यामुळे मी प्रथमतः कुंभार सरांचे आभार मानते की त्यांनी महिलांसाठी एक चांगलं व्यासपीठ उभा करून दिले. मी माझ्या बागेमधील माणिक चमन या द्राक्षापासून पौष्टिक अशी द्राक्ष चटणी बनवणार आहे. मी द्राक्षाची चटणी बनवणार आहे. पहिल्यांदा 200 ग्रॅम द्राक्षे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व 100 ग्रॅम कट करून घेतले व 100 ग्रॅमचा ज्यूस बनवला. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकला व 1 चमचे जिरे टाकले. त्यानंतर कट केलेले द्राक्ष टाकायचे. यानंतर थोडी हळद, मीठ, लाल तिखट, टाकायची चवीपुरती. आणि 5 मिनिट बारीक वाफवून घ्यायचं. मिक्सर केलेले द्राक्ष त्याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे द्राक्षाची चटणी तयार झालेली आहे. द्राक्षाची पौष्टिक चटणी 1-2 महिने हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर व्यवस्थित राहते.